नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं कारण माझी तब्येत ठीक नव्हती. आज पण थोडीशी तब्येत डाऊन आहे, तरी पण आज आपण एक लेक्चर घेणार आहोत. तर आजचं जे लेक्चर असणार आहे मित्रांनो, ते 28 सप्टेंबर रोजीचं लेक्चर असणार आहे. 28 सप्टेंबरच्या ज्या काही चालू घडामोडी आहे ते आज आपण इथं बघणार आहोत. जे काही 27 तारखे चालू घडामोडी आहे तर त्यातले मी डेली काही क्वेश्चन जे आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन ते ऍड करत जाईल. नंतर ते आपलं कव्हर होऊन जाईल पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये. तर सुरुवात करूया. बघा, लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, आपण राज्यसेवेची एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह बॅच 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे बघा, आणि रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर क्वालिटी लेक्चर असलेली रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. सेपरेट जर बॅच घ्यायला गेले तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट वाईज तर 500-500 रुपये फी आहे. ही सर्व सब्जेक्ट असलेली एकत्र बॅच आहे, तुम्हाला ती 999 रुपयामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर बघा, राज्यसेवेची लाईव्ह बॅच जी आहे ती आपली 1 तारखेपासून सुरू होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे ती आपली सुरू आहे. हिचे लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू आहे. एक दिवस हिस्ट्रीचं लेक्चर सुरू असतं. ठीक आहे, एक दिवस जिओग्राफीचं लेक्चर आता आपण सुरू करणार आहोत 1 ऑक्टोबर पासून. तर डेली तुम्हाला ऍप्लिकेशनवर लेक्चर मिळणार आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डचे रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते आम्ही रेकॉर्ड करून अपलोड करत आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आहे. बीएमसी साठी बघा, कायद्यासाठी मी एक बॅच सुरू केलेली आहे, महानगरपालिका कायदा 1888 साठी. तर बघा, या बॅचची फी 999 आहे, ज्यावर तुम्हाला ऑलरेडी 50% डिस्काउंट दिलेले 499 प्लस ऍडिशनल मी एक 50%चं कुपन यावर दिलेलं आहे. त्या कुपनचं नाव आहे BMC ऍक्ट. ठीक आहे, 50. म्हणजे हे कुपन अप्लाय केल्यानंतर ती बॅच फक्त तुम्हाला 250 रुपयातच मिळून जाईल. तर बघा, हे फक्त कुपन जे आहे ते शिल्लक राहिलेले 90, कारण मी आत्ता ही बॅच टाकली आणि आत्ताच्या आत्ता 10 मुलांनी ऍडमिशन यामध्ये त्यांचं कन्फर्म केलेलं आहे. 2-3 दिवस यामध्ये डिस्काउंट सुरू राहील. ठीक आहे, या नोट्स तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये परीक्षेचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला या प्रत्येक नोट्सचा खूप फायदा होईल. आपल्या चालू घडामोडीची इयरबुक मधून डायरेक्ट परीक्षेमध्ये क्वेश्चन येत आहे. समाज कल्याणच्या पेपरमध्ये यामधून डायरेक्ट क्वेश्चन होते. त्याचबरोबर हे आपलं ॲप आहे, या ॲपमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ते उपलब्ध होणार आहे. मग चला तर मित्रांनो, अभ्यास करूया 28 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचा. मग इथं पहिला क्वेश्चन आहे, ABHED नावाने हलके वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित करण्यासाठी IIT दिल्लीच्या संशोधकांसोबत कोणी सहकार्य केलं आहे? तर बघा मित्रांनो, सिंपल की ABHED नावाचं हलकं बुलेट प्रूफ जॅकेट जे ते विकसित केलेलं आहे. तर IIT दिल्ली आणि कोणी मिळून ते विकसित केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इस्रो जर बघितली ते आंतरराष्ट्रीय संबंधित काय आहे, तर इथं आपण म्हणूया संस्था आहे. BPCL जर बघितलं तर ऑइलशी संबंधित, पेट्रोलियमशी संबंधित संस्था आहे. त्यानंतर टाटा आणि DRDO. तर टाटाचे डिफेन्सशी संबंधित काही प्रोजेक्ट असतात, पण खूप सारे प्रोजेक्ट नाही. मग डिफेन्सशी संबंधित जर आपण बघितलं तर इथं DRDO आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर DRDO आणि IIT दिल्ली यांनी काय केलेलं आहे, एक 8 ते 9 किलो वजनाचं बुलेट प्रूफ जॅकेट. आता सर तुम्ही हलकं म्हटले आणि त्यात तुम्ही म्हणताय 8 ते 9 किलो वजनाचं, तर बुलेट प्रूफ जॅकेटचं वजन 20-25 किलो पर्यंत सुद्धा जाऊ शकतं, एवढं वजन असतं त्याचं. आणि हे फक्त 8 ते 9 kg पर्यंतचं बुलेट प्रूफ जॅकेट जे आहे तर ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे ABHED. आता ABHEDचं फुल फॉर्म काय आहे, तर ऍडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हाय एनर्जी डिफेक्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, ऍडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हाय एनर्जी डिफेक्ट. यानंतर बघा कोणी डेव्हलप केलं हे आपण बघितलेलं आहे. हे जर बघितलं, हे जॅकेट पॉलिमर आणि बोरॉन कार्बाइड सिरेमिक या मटेरियल पासून बनलेलं आहे. याचं वजन जे ते 8.2 किलो ते 9 म्हणजे 9.5 किलोच्या आसपास याचं वजन असणार आहे. आणि हे शरीराला 360 डिग्री म्हणजे सगळ्या बाजूंनी संरक्षण देण्याचं काम करणार आहे. यानंतर आता DRDO ची स्थापना बघूया. 1958 ला स्थापना, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय, अध्यक्ष आहे समीर व्ही कामत. आता आपण असे काही DRDO चे प्रोजेक्ट बघू की जे परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. जसं की बघा, टँक, जो काही टँक असतो, रणगाडा असतो जोरावर नावाचा, तर त्याची यशस्वी चाचणी कुणी केलेली आहे, तर DRDO ने केलेली. बघा, इतिहासात एक जोरावर नावाचा फेमस हत्ती होता, त्यावरून हे नाव जे आहे ते ठेवण्यात आलेले. त्यानंतर दुर्गा 2 या स्वदेशी लेझर शस्त्राची चाचणी कोणी केली, तर DRDO ने. ठीक आहे, लेझर शस्त्र कोणी बनवलं आणि त्याचं नाव काय, तर लक्षात ठेवा, दुर्गा. ठीक आहे, आणि आता दुर्गा 2 त्याचा अपडेटेड व्हर्जनची अलीकडे चाचणी करण्यात आलेली. स्वदेशी असॉल्ट रायफल ज्याचं नाव आहे उग्रम. ठीक आहे,
हे कोणी लॉन्च केलं तर डीआरडीओने. डीआरडीओनेच उग्रम नावाची रायफल जी ती बनवलेली आहे. अग्नि प्राईम या अग्नि मिसाईलची चाचणी कोणी केलेली आहे तर डीआरडीओने केलेली आहे. यानंतर बघा मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्झर्व्हर चाफ रॉकेट जे आहे तर त्याची ते जे आहे ते नौदलाला कुणी दिलेलं आहे. बघा इथं उच्चार माझं थोडं चुकलं असेल तर ऍडजस्ट करा. ते सुद्धा डीआरडीओने रॉकेट बनवलेलं आहे मध्यम श्रेणीचं. आपण जर बघितलं मायक्रोवेव्ह ऑब्झर्व्हर चाफ रॉकेट जे आहे त्याला MOCR म्हणून ओळखलं जातं. तर हे नौदलाला कोणी दिलेलं आहे तर डीआरडीओने. तर हे रॉकेट नौदलाशी संबंधित हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर चांदीपूर ओडिशा येथे स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली तर ती सुद्धा डीआरडीओने केलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे मिसाईल वगैरे बनवण्यामध्ये डीआरडीओ पुढे आहे. जसं की आपण जर बघितलं तर भारतीय नौदलाने ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो क्षेपणास्त्राची चाचणी कोणी केली तर डीआरडीओ. आता बघा मिसाईलशी संबंधित जर बघितलं तर मोस्टली मिसाईल डीआरडीओ बनवतात आणि मोस्टली चाचणी जी आहे त्या ओडिशामध्ये चांदीपूर या ठिकाणी होत असतात. कुठं ओडिशामधील चांदीपूर या ठिकाणी किंवा ओडिशामध्ये एपीजे अब्दुल कलाम जे बेट आहे एपीजे अब्दुल कलाम बेट ज्याचं जुनं नाव होतं व्हीलर बेट. काय नाव होतं व्हीलर बेट. या ठिकाणी मोस्टली सगळ्या चाचण्या ज्या आहे त्या करण्यात येतात. जसं की नवीन पिढीचे न्यू जनरेशनचं नाग मिसाईल जे आहे त्याची चाचणी चांदीपूर ओडिशा येथे डीआरडीओने केली. 1 जानेवारी 2024 रोजी डीआरडीओचा कितवा स्थापना दिवस सेलिब्रेट करण्यात आला तर 66वा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. चला आता दुसरा क्वेश्चन बघूया. 2024 ते 27 साठी एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्स आपण यावर मागच्या लेक्चरमध्ये प्रश्न बघितला होता बघा. ASOSAI चे अध्यक्षपद कोणी स्वीकारलं तर आपण बघितलं तर ASOSAI ची जी काही परिषद आहे ती भारतामधील नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती आणि तिचं उद्घाटन जे आहे ते आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं होतं. मग आता याचं जे अध्यक्षपद आहे मित्रांनो ते कोण भूषवणार आहे तर तो भारत भूषवणार आहे आणि भारतातर्फे कोण अध्यक्ष असणार आहे ते गिरीशचंद्र मुर्मू हे त्याचे अध्यक्ष असणार आहे. तर बघा मित्रांनो आता बघा जे काही कंट्रोलर ऑडिटर जनरल असतात आता हे नेमकं काय करत असतात तर बघा सरकार किती खर्च करतं, सरकारचं कोणतं मंत्रालय कोणता विभाग किती खर्च करतो, देशातील कंपन्या किती खर्च करतात हे बघण्याचं काम जे आहे ते कॅगचं असतं. कोणाचं असतं कॅगचं असतं. आणि मग त्याविषयी एक संस्था आहे जी आशिया खंडातील संस्था आहे. आशिया खंडात जे काही देश आहे त्यांनी मिळून एक स्थापन केलेली संस्था आहे की आपण ऑडिटशी संबंधित म्हणजे हे जे खर्च कोण किती खर्च करतं कुणाला किती इन्कम कुठून येतो हे सगळं जे काही आपण तपासतो ऑडिट करतो वेगवेगळ्या कंपन्यांचं ते कसं इम्प्रूव्ह करू शकतो डे बाय डे. त्यामध्ये काही लोक पैशाची चोरी करतात काळा पैसा जमावतात तर ते कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो याविषयी हे सगळे देश एकत्र येऊन एका संस्थेमध्ये काम करतात. त्या संस्थेचं नाव आहे ASOSAI एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्स. ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण असणारे गिरीशचंद्र मुर्मू जे सध्याचे भारताचे काय आहे कॅग आहे. आता या संस्थेचे किती सदस्य देश आहे 48. ठीक आहे. आणि ही आशिया खंडातील सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था आहे. यानंतर बघा फुल फॉर्म बघा ASOSAI चा एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन. यानंतर कॅगचा फुल फॉर्म काय असतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. बघा याचा तुम्हाला कलम सांगायचंय. भारतीय राज्यघटनेमध्ये याचे 4 कलम दिलेली. ठीक आहे. ते कुठपासून कुठपर्यंत ती 4 कलम आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर याचे 4 कलम आहे. त्याचबरोबर कॅग विषयी माहिती कोणत्या भागामध्ये दिलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हे आजचा होमवर्क क्वेश्चन मध्ये हा एक क्वेश्चन तुम्हाला ऍड करायचा आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन कोणत्या राज्याने मानकेडिया समुदायाला 6व्या विशेष असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा दिला आहे. तर बघा मित्रांनो आपल्याकडं असुरक्षित आदिवासी गटाचा जो दर्जा आहे तो काही आदिवासी बांधवांना दिला जातो. मग तो काय असतो तर बघा मित्रांनो जे आदिवासी बांधव पूर्णतः जगण्यासाठी निसर्गावर अवलंबून असतात. ठीक आहे. तर त्यांना काय केलं जातं तर त्यांना निसर्गाशी संबंधित गोष्टी वापरायला संमती दिली जाते. फॉर एक्झाम्पल एखादा गेला माणूस आणि सरकारी जंगलामधून त्याने काय केलं लाकूड तोडायला लागला तर तिथं समजून घ्या त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. पण असुरक्षित गटामध्ये येणारे जे काही बांधव आहे तर त्यांनी जर ते गोष्टी केल्या तर ते त्यांच्या जगण्याचा एक पार्ट आहे म्हणून त्यांना त्यामधून सूट दिली जाऊ शकते. ठीक आहे. तर इथं जर आपण बघितलं असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा जो आहे तो मानकेडिया समुदायाला मिळाला. हा समुदाय मित्रांनो ओडिशामधील आहे. हा कुठला आहे तो ओडिशामधील. तो ओडिशामधील मानकेडिया समुदायाला 6वा विशेषतः
असुरक्षित आदिवासी गटाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे। मग त्यांना आता वन हक्क कायद्यानुसार जंगलामधील जे काही गोष्टी आहे तर त्या वापरता येणार आहे। मानकिडिया हा जो काही आदिवासी समुदाय मित्रांनो तो प्रामुख्याने दोरी बनवण्याचं काम करतो, लहान प्राण्यांना सापळ्यात अडकवण्याचं, त्यांना खाण्याचं, ठीक आहे, ह्या गोष्टीसाठी हा आदिवासी समुदाय जो आहे तो ओळखला जातो। यानंतर बघा ओडिशाविषयी आता महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, कंटिन्यू चर्चेमध्ये असतो ओडिशा। तर बघा ओडिशाने एक योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे सुभद्रा योजना, ठीक आहे, आपल्या लाडकी बहीण योजनाप्रमाणेच। यानंतर कोणत्या राज्याने चौथा राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव आयोजित केला? तर ओडिशाने केला। त्यानंतर उत्कल दिवस म्हणजेच ओडिशा दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 एप्रिलला। त्याचबरोबर जर बघितलं भारतातील पहिलं इंडोर ॲथलेटिक्स अँड जलचर केंद्र कुठं त्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर ओडिशामध्ये। तर बघा ॲथलेटिक्स ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात जसं की रनिंग असतं, भालाफेक असतं, गोळाफेक असतं, उंच उडी असतं, या सगळ्या स्पर्धेसाठी इंडोर स्टेडियम म्हणजे एकच स्टेडियम पॅक एकदम स्टेडियम जे आहे ते ओडिशामध्ये बनवलेलं आहे, ज्यामध्ये स्विमिंगसाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। आणि अशा प्रकारचं भारतातील पहिले स्टेडियम ओडिशाने बनवलेलं आहे। ओडिशामधील पदवीधरांसाठी ओडिसर्व प्रकल्प कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री आहे। यानंतर पुढे जर बघितलं कोणत्या राज्याने विविध सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अतिरिक्त 10 दिवसाची प्रासंगिक रजा जाहीर केली? तर ती ओडिशाने केलेली आहे। तर जे काही गव्हर्नमेंट सर्वंट महिला आहे त्यांना 10 दिवसाची एक्स्ट्रा जी रजा आहे ती ओडिशा सरकारने मंजूर केलेली आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर पहिलं आपल्या देशातील स्किल इंडिया सेंटर कुठे सुरू होणार आहे, ज्याचं उद्घाटन श्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले आहे? तर हे संबळपूर ओडिशामध्ये सुरू होणार आहे। त्यानंतर कोणत्या राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील लाल मुंगीची जी चटणी तिला अलीकडे GI टॅग मिळाला? तर ही लाल मुंगीची चटणी ओडिशामधील मयूरभंज या जिल्ह्यामध्ये फेमस आहे। भारतातील पहिलं राईस ATM जे आहे ते कोणत्या राज्यात सुरू झालं? ओडिशामध्ये। जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कुठे सुरू झाली? तर ती ओडिशामध्ये। त्यानंतर आपण जर बघितलं सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कुठे सुरू झाला? तर तो ओडिशामध्ये। यानंतर जर बघितलं तर सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्ये ब्लॅक टायगर सफारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, ठीक आहे। एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या। यानंतर चौथा क्वेश्चन मित्रांनो, कोणत्या राज्याने नीलगाय आणि रानडुकरांच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी त्यांना मारण्याची परवानगी दिली? आपण मागेच एक क्वेश्चन बघितला होता की दुष्काळापासून वाचण्यासाठी हत्तींना मारण्याची परवानगी एका देशाने दिलेली आहे, तो देश कोणता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि त्यावर आपण बरीचशी चर्चा केली, तुम्ही तुमचं मत सांगितलं, ठीक आहे। मग आपल्या देशात पण तेच बऱ्यापैकी होतंय, फक्त कारण वेगळे। बघा आपल्या देशामध्ये नीलगाय आणि रानडुकरांनी काय करतात? शेताचं नुकसान करतात, त्यामुळे त्यांना मारण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। ही बिहार सरकारमार्फत ही परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर लक्षात ठेवा नीलगाय आणि रानडुकरांना मारण्याची परवानगी बिहार सरकारने दिली आहे। बिहार विषयी जाणून घेऊया। बिहारची स्थापना 22 मार्च 1912, राजधानी पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यानंतर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर राज्यपाल आहे, त्यानंतर राष्ट्रीय उद्यान तिथे आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर बिहारचे प्रमुख सण आहे छठपूजा, सोनपूर प्राणी मेळा, बिहुला उत्सव आणि राजगीर सण। यानंतर बघा पाचवा क्वेश्चन, भारतीय लष्कराने उंच भागांसाठी हिमड्रोन A-थॉनची चाचणी कुठे केली? तर बघा मित्रांनो भारत सरकार जे आहे ते एक प्रदर्शन आयोजित करतं, ठीक आहे, प्रदर्शनाचं नाव काय? हिमड्रोन A-थॉन। मग या प्रदर्शनामध्ये समजून घ्या, तुम्ही जर एखादा चांगला ड्रोन बनवला असेल तर तुम्ही काय करायचं? या प्रदर्शनामध्ये घेऊन जायचं आणि तुमचा जो काही ड्रोन वगैरे असेल तर तो भारतीय सैन्याला दाखवायचा, ठीक आहे। तर मग हे ड्रोनचं प्रदर्शन भरवलं जातं आणि सैन्याला जे काही चांगले ड्रोन वाटतील, ठीक आहे, उंच भागामध्ये समजा निगराणी ठेवण्यासाठी किंवा लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाचे जर ड्रोन वाटले तर ते ड्रोन लष्कर आपलं भारतीय लष्कर जे आहे ते सिलेक्ट करेल आणि त्याच्या उत्पादनासाठी तुम्हाला काय करेल? तर पैशाची मदत करेल। म्हणजे तुमचा जर स्टार्टअप असेल तर त्याला बूस्ट मिळू शकतो ड्रोनचा स्टार्टअपला। मग आपण जर बघितलं तर यासाठी हिमड्रोन A-थॉन नावाचा जे काही प्रदर्शन आहे किंवा जो काही कार्यक्रम आहे तो कुठे आयोजित करण्यात आला? लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। ही याची दुसरी आवृत्ती म्हणजे दुसऱ्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये 20हून जास्त स्वदेशी ड्रोन निर्मात्यांनी सहभाग घेतलेला आहे। मग हा कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय? ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने जास्त उंची असलेल्या भागात लष्करी ऑपरेशन मध्ये क्रांती घडवून आणणे। यानंतर बघा लडाख विषयी जाणून घेऊया। आता लडाखशी संबंधित काही चालू घडामोडी चर्चेमध्ये त्या सगळ्या बघूया। बघा लडाख हा भारताचा काय केंद्रशासित प्रदेश आहे। 31 ऑक्टोबर 2019 ला लडाखची स्थापना झाली। लडाखची राजधानी काय आहे? लेह आहे। त्यानंतर राज्यपाल कोण आहे? BD मिश्रा।
त्यांना नायब राज्यपाल म्हटलं जातं. त्यानंतर जर बघितलं लडाखची सीमा किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेशाला लागलेली आहे, तर एक राज्य हिमाचल प्रदेश आणि एक केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर. त्यानंतर जर बघितलं लडाखची राजधानी काय आहे, लेह आहे. त्यानंतर खापाचान म्हणून कुणाला ओळखलं जातं, तर खापाचान म्हणून लडाखला ओळखलं जातं. त्यानंतर लडाख कोणत्या पर्वत रांगेदरम्यान आहे, तर काराकोरम आणि जास्कर. यानंतर लडाख भारताचा केंद्रशासित प्रदेश कधी बनला, तर 31 ऑक्टोबर 2019 ला. त्यानंतर लोसार हा कुठला सण आहे, तर लडाख मधील नववर्ष जे तिबेटियन नवीन वर्ष सुरू होतं, तर त्याचा सण आहे लोसर. ठीक आहे. लोसर नंतर लडाख मध्ये दुसरा सण कोणता सेलिब्रेट करण्यात येतो, स्पिटुक गॅस्टर फेस्टिवल. यानंतर पुढे जाऊया, लडाख मधील पुगा व्हॅली कशासाठी ओळखली जाते, तर भूऔष्णिक ऊर्जेसाठी. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, लडाख. त्यानंतर कोणता सण तिबेटी नवीन वर्षापासून म्हणजे तिबेटी नवीन वर्ष कोणत्या सणापासून सुरू होतं, तर लोसर. मी तुम्हाला पहिले सांगितलं. त्यानंतर लडाखचे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, हेमिस राष्ट्रीय उद्यान. आता लडाखमध्ये अलीकडे 5 नवीन जिल्हे बनवण्यात आले. हे 5 नवीन जिल्ह्यांची नावं जी आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. लडाखमधील जिल्ह्यांची संख्या आता 7 झालेली आहे. पहिला होता लेह आणि कारगिल. ठीक आहे, लेह आणि कारगिल. मग यामध्ये 5 नवीन जिल्हे जे आहे ते ऍड झालेले, त्याची नावं चला सांगा. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, शंखा एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ऑपरेशन सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. ही कोणत्या राज्याची पहिली विमान कंपनी, तर बघा मित्रांनो मागे एक विमान कंपनी फेमस होती आकाशा एअर. ठीक आहे, आकाशा एअर एक नवीन विमान कंपनी सुरू झाली होती. आता त्याचप्रमाणे एक नवीन विमान कंपनी सुरू झालेली आहे शंखा एअर. पण शंखा एअर ही जी विमान कंपनी आहे ही एका राज्यापुरती मर्यादित असणार आहे बऱ्यापैकी. तर ती राज्य आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर उत्तर प्रदेश शंखा एअर नावाची कंपनी जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तिला आपण जर बघितलं नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमान उद्योगासाठी परवानगी जी आहे ती मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर शंखा एअर जे आहे, ठीक आहे, तर तिला एनओसी ना हरकत प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं आहे. आपण जर बघितलं तर ही उत्तर प्रदेश मधून चालणारी पहिली विमान कंपनी असेल, जिचे केंद्र प्रामुख्याने लखनौ आणि नोएडा असणार आहे. प्रवाशांची सोय आणि उड्डाणाची सुलभता यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यानंतर बघा उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. राजधानी लखनौ. त्यानंतर आनंदीबेन पटेल जी आहे तर ती राज्यपाल आहे, त्या राज्यपाल आहे उत्तर प्रदेश आणि मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. त्यानंतर 7वा क्वेश्चन, टाटा स्टीलने भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुविधा कुठे सुरू केली, तर ती सुरू केली मित्रांनो कलिंगनगर मध्ये. ब्लास्ट फर्नेस सुविधा म्हणजे काय आहे, यामध्ये स्टीलचं उत्पादन जे आहे ते वाढवलं जाणार आहे. स्टीलचे अजून काही प्लांट जे आहे तर ते इथं स्थापित केले जाणार आहे. बघा मित्रांनो टाटा स्टीलने कलिंगनगर ओडिशामध्ये काय केलेलं आहे, तर भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस जे काही आपण म्हणूया प्लांट जो आहे तो स्थापित केलेला आहे. पोलाद क्षेत्रासाठी एक महत्वाचा प्लांट असणार आहे. 27,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि जे काही पोलादाचं उत्पादन आहे ते जर बघितलं तर 3 दशलक्ष टन वरून 8 दशलक्ष टन पर्यंत वाढणार आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जिथं काय होणार आहे ते उत्पादन वाढणार आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय अंत्योदय दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर राष्ट्रीय अंत्योदय दिवस जो आहे तो 25 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. राष्ट्रीय अंत्योदय दिवस जो आहे तो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेलिब्रेट करण्यात येतो. बघा मित्रांनो समाजातील वंचित, गरीब आणि मागासलेले जे काही लोक असतात तर त्यांच्याविषयी जनजागृती करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा या दिवसाचा हेतू आहे, अंत्योदय दिवसाचा. ठीक आहे, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला होता उत्तर प्रदेशमध्ये. 2014 मध्ये पहिल्यांदाच अंत्योदय दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर 9वा क्वेश्चन, न्यायमूर्ती राजीव शकधर यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तर बघा मित्रांनो अलीकडे 8 उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश स्थापित करण्यात आले. नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, आणि ती कोणामार्फत करण्यात आली, तर राष्ट्रपती मार्फत करण्यात आली. मग आता इथे जर बघितलं राजीव शकधर जे आहे ते हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे ते 29वे मुख्य न्यायाधीश आहे. आपण जर बघितलं तर शपथ कोण देतं, ठीक आहे, आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीच्या माध्यमातून होते, पण शपथ जी आहे ती राज्यपालांमार्फत दिली जाते. नियुक्ती कोण, नियुक्ती राष्ट्रपती, शपथ कोण, राज्यपाल. तर शपथ राज्यपालांनी दिली शिवप्रसाद शुक्ला यांनी. ठीक आहे,
तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर बघा पुढे जाऊया. केंद्र सरकारने अलीकडे काही राज्यांचे नवीन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे ते चेंज केले. मग हे सगळे ते उच्च न्यायालय आहे दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, मेघालय, केरळ, जम्मू काश्मीर, त्यानंतर मद्रास, झारखंड. मग आता आपण एका लेक्चरमध्ये एक क्वेश्चन कव्हर करून त्याविषयी इथं तुम्हाला मी प्रॉपर इन्फॉर्मेशन देईल. मग आज आपलं हिमाचल प्रदेश कव्हर झालेले, न्यायमूर्ती राजीव शकदर. यानंतर बघा जागतिक पर्यटन दिन 2024 कधी साजरा केला गेला. बघा मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण तुम्हाला पर्यटनाशी संबंधित क्वेश्चन जे आहे ते भविष्यामध्ये वाढणार आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला 100% असे जे क्वेश्चन आहे ते परीक्षेमध्ये दिसणार आहे, कारण यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग आता बघा जागतिक पर्यटन दिन जो आहे तो 27 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. मग याची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची, मेन थीम टुरिझम अँड पीस ही याची थीम होती 2024ची. आणि पहिल्यांदा पर्यटन दिन जो आहे तो 27 सप्टेंबर 1980 ला सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय टेनिस जोडीने हांगझो ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलं? तर मित्रांनो, चीनमध्ये एक टेनिसची स्पर्धा होते, तिला हांगझो ओपन म्हटलं जातं. तर ही जी हांगझो ओपन स्पर्धा आहे ती भारताच्या एका जोडीने जिंकलेली आहे. मग तुम्हाला वाटत असेल इथं तुम्ही लिएंडर पेस नाव ऐकलं असेल, रोहन बोपन्ना, महेश भूपती हे नाव ऐकले असेल, पण इथं जर बघितलं तर जीवननं नेतू चे झियान आणि विजय सुंदर प्रशांत या दोघांनी ही स्पर्धा जी आहे मित्रांनो ती जिंकलेली आहे. आपण काय करतो, आपण काहीतरी ऐकलेलं असतं मग त्याला आपण टिक करून येतो. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. हा हांगझो ओपनचा क्वेश्चन लक्षात ठेवा, जीवन नेदू चे झियान आणि विजय सुंदर प्रशांत. बघा यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा 18 ते 24 सप्टेंबर मध्ये चीनमध्ये खेळवली गेली होती, ठीक आहे. त्यानंतर क्रोएशियाच्या मारिन सिलिक याने पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन, शेतकरी आणि उद्योजकांना आधार देण्यासाठी बाणाकह्य योजना कोणत्या भारतीय राज्यात सुरू करण्यात आली? तर बाणाकह्य योजना जी आहे मित्रांनो ती मिझोरम मध्ये अलीकडे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मिझोरम मधील शेतकरी आणि उद्योजकांना पैशाची मदत केली जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, मिझोरमची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 मध्ये करण्यात आली. आयझॉल मिझोरमची राजधानी आहे. मुख्यमंत्री आहे लालदुहोमो. त्यानंतर राज्यपाल आहे हरिभाऊ कंबमपती. तर बघा आजचं सेशन इथंच समाप्त होतं. तुम्हाला टेस्टचे 2 क्वेश्चन देतो. ते क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये जे काही विचारण्यात आलेले क्वेश्चन आहे सगळ्यांची उत्तरं द्यायची. राष्ट्रीय अंत्योदय दिवस 2024 कधी सेलिब्रेट करण्यात आला हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि तो का सेलिब्रेट करण्यात येतो हे सुद्धा सांगा. आणि कोणत्या राज्याने नीलगाय आणि रानडुकरांच्या दहशतीपासून मुक्त होण्यासाठी त्यांना मारण्याचा निर्णय घेतलेला आहे, परवानगी दिलेली, तर हे तुम्हाला सांगायचे. बघा मित्रांनो, आपण राज्यसेवेसाठी एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. या तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. कंबाईनची बॅच आहे, फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी सुद्धा बॅच सुरू केलेली आहे. बीएमसीच्या कायद्याची, त्याचबरोबर मुंबई स्पेशल जीकेची आणि एकूणच बीएमसीची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर या नोट्स अवेलेबल आहे, तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. आपलं अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करू शकता, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू शकता, इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता. ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.